नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज मी काय बनवलेलं आहे. डाळ, भात, मेथी बटाटा भाजी, चपाती, आज हे सगळं जेवण बनवलेलं आहे. तर चला तर मग आपण बनवायला घेऊया. डाळीला फोडणी मारून घेऊया. डाळीसाठी मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे, मोहरी, मेथीचे दाणे, कांदा, हे सगळं मस्त असं फ्राय करून घेणार आहे. कढीपत्ता पण टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे तेलामध्येच. तर मस्त असं कांदा लाल झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे. टमाटर पण मस्त फिरवून घ्यायचं आहे. तर टमाटर चांगला मस्त फिरून झालेला आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर, हे तिखट मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल नाही आहे, तिखटवाली आहे. आणि इथं मसुराची डाळ आहे, ती स्वच्छ धुवून भिजायला ठेवली होती पहिलं, आणि आता स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये डाळीमध्ये टाकलेली आहे, डाळीच्या मसाल्यामध्ये. तर आता डाळ शिजते तोपर्यंत आपण भात घालायला घेऊया. भात आपला बघा, तांदूळ मी भिजायला ठेवले होते, तांदूळ भिजून झालेले आहेत. आता त्याला स्वच्छ धुवून परत पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून उकळायला म्हणजे भात शिजायला ठेवलेला आहे. आता इथं भाजीची तयारी करायचं आहे. तर इथं भाजीसाठी मी लसूण, मिरच्या, बटाटे कापून घेतलेले आहेत. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यासाठी कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. आता इथं मी लसूण, हिरवी मिरची कापून घेतलेले, म्हणजे चॉप करून घेतलेले आहेत. आता इथं भाजीला आपल्याला फोडणी मारायची आहे. तर तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी बटाटे फ्राय करायला टाकणार आहे. तोपर्यंत आपण मेथीची भाजी कापून घेऊया. तर इथं बटाटे फ्राय होतात ते आपले मस्त असे, थोडंसं बटाटे, कारण बटाटे ना भाजीमध्ये शिजले जाणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत पहिलंच. तर मस्त असं बटाटे फ्राय होतात ते, तोपर्यंत डाळ पण आपली मस्त शिजलेली आहे. भात पण आपला शिजतो आहे. भाजी इथं कापून झालेली आहे. तर मस्त असं आपली डाळ पण रेडी झालेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे, झाकून ठेवायचा आहे. आता भात पण आपला इथं रेडी झालेला आहे. आता भाजीमधले बटाटे शिजलेले आहेत. तर बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता बटाटे मी काढून घेतलेले आहेत. तर त्याच तेलामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मस्त असा लाल झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची जी वाटून ठेवली होती ती टाकायची आहे. ती पण मस्त अशी लाल होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तो भात पण बघा मस्त शिजून झालेला आहे इथं आपल्याला. तर आता त्याच मिरची, कांदा हे सगळं टाकलेलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त असं मसाला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता फ्राय केलेले बटाटे टाकायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून द्यायची आहे. तर मस्त अशी मेथीची भाजी खूपच टेस्टी होते, मेथी बटाटा भाजी, आणि खायला पण खूप छान लागते डाळ भातासोबत. तर बघा इथं आता भाजी आपली टाकलेली आहे. मस्त असं सगळीकडून मिक्स करून घ्यायची आहे. तर भाजीतलं पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मस्त आपली भाजी पण रेडी झालेली आहे. तर आता इथं चपाती बनवायला घेते. तर चपाती पण मस्त असं आपण बनवून घेऊया. तर चपाती पण बनवून झालेली आहे. तर मस्त अशी चपाती बनवून झालेली आहे. आपण आता त्याला शेकायला घेऊया. मस्तच आपलं जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे. आता झालं, चपाती झाली की सगळं जेवण झालं रेडी. तर मी इथं ठेचा पण वाटून घेतलेला आहे, पहिलाच ठेचा वाटून ठेवलेला आहे. लोणचं, पापड सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. आणि मस्त आता तुम्हाला ताट पण सजून दाखवणार आहे मी. खूपच छान असं मस्त असं दुपारचा गुरुवारचा बेत झाला होता जेवणाचा. खूपच टेस्टी असं मस्तच उन्हाळ्यामध्ये असं साधंसुद्धा जेवण जेवायला पोटाला पण चांगलं असतं असं जेवण जेवल्या. तर इथं चपाती झालेली आहे. आता इथं मी ताट तयार करून घेते. तर चपाती ठेवलेली आहे, भात ठेवते. आता डाळ ठेवणार आहे, भाजी ठेवणार आहे.
मस्त असं बघा, किती छान असं दिसते ताट पूर्ण. वा, मस्तच. असं पूर्ण जेवण असेल तर जेवायला पण खूप मजा येते. आता मी त्याच्यामध्ये ठेचा, लोणचं, पापड हे सगळं ठेवणार आहे. काकडी पण ठेवलेली आहे. वा, किती छान असं ताट दिसतंय. तर चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्त असं संपूर्ण जेवण रेडी आहे. या तुम्ही पण जेवायला. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चला मग, बाय.